कोई खड़ा नहीं रहता दत्तात्रेय के सामने। नवनाथ में तो नवनाथों ने सभी देवताओं को परास्त किया था, लेकिन दत्तात्रेय को परास्त नहीं कर सके, क्योंकि दत्तात्रेय उनके गुरु थे, आदि गुरु है। जैसे कोणी गुरु नाही त्यांनी दत्तात्रेयला गुरु मानावं, और हमारे गुरु ही दत्तात्रेय, इसलिए हमारी गुरु परंपरा आगे श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती। कारण की शरीर रूपातला गुरु पाहिजे, बिना गुरुचं ज्ञान नाहीये, लक्षात घ्या। नवनाथामध्ये भर्तरीनाथाला दत्तात्रेयानं पाणी सुद्धा पिऊ दिलं नव्हतं, नवनाथात वर्णन आहे आणि गरुड पुराणात वर्णन आहे। ज्यानं गुरु केला नाही त्याच्या घरी जर का आपण पाणी केलं तर आपलं सगळं पुण्य लायाला जातं, हे नवनाथात वर्णन आहे, हे गरुड पुराणात वर्णन आहे, हे भागवतात वर्णन आहे। ज्याने गुरु मंत्र घेतला नाही त्याच्या घरी पाणी पिलं तरी दोष, आणि जेवण केलं तर महादोष, आणि मुक्काम केलं तर भयानक दोष। असं वर्णन आहे, मी मनानं नाही सांगत आहे। कहते हैं ना, पानी पीना छान के और गुरु करना पहचान के। मन से इच्छा हो जाए कि यही गुरुदेव हमारे लिए ठीक है, इधर को 3 बार किसी अधिकारी